नमस्कार मित्रांनो, यशोदीप अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे. मित्रांनो, आपण प्रबोधनकार ठाकरेंना विविध कारणांनी ओळखतो. आता बऱ्याच लोकांना त्यांची ओळख माहिती नाही. बरीच खूप मोठी ओळख आहे प्रबोधनकार ठाकरेंची. आपण बाळासाहेब ठाकरेंना बघतो भगव्या कलरमध्ये, भगव्या रंगांमध्ये. काय तर ते हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून आपण बाळासाहेब ठाकरेंना म्हणतो आणि बाळासाहेब ठाकरेंना आपण हिंदू हृदय सम्राट असं सुद्धा म्हणतो. पण बाळासाहेब ठाकरेंची जी हिंदुत्वाची व्याख्या आणि प्रबोधनकार ठाकरे यांची हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये जमीन आसमानची तफावत आहे अशी आपल्याला म्हणता येईल. कारण प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार हे समाजाला पचनी पडतीलच असं नाही, कारण की खूप परखड विचार प्रबोधनकार ठाकरेंचे होते. नुकतेच मित्रांनो आपण 20 नोव्हेंबर 2023ला प्रबोधनकार ठाकरे यांची 50वा स्मृतिदिन साजरा करतोय. 20 नोव्हेंबर 1973 रोजी प्रबोधनकार ठाकरे यांचं मुंबई या ठिकाणी निधन झालेलं होतं. या अनुषंगाने आपण प्रबोधनकार ठाकरेंबद्दल विशेष माहिती बघणं फार आवश्यक असं या ठिकाणी संयुक्तिक ही गोष्ट आपल्याला म्हणता येईल. तर नुकतीच एक लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये प्रसाद माधव कुलकर्णी यांचा एक लेख प्रसिद्ध झाला प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दलचा. तो लेख आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं राहील, कारण आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरती बरेच प्रश्न आपल्याला पाहायला भेटतील. त्या अनुषंगाने आपण त्यांचे मासिकं आपल्याला माहिती असले पाहिजे, त्यांचं कार्य आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्यांचे पुस्तकं आपल्याला माहिती असले पाहिजे, कारण की फार जबरदस्त पुस्तकं होते प्रबोधनकार ठाकरे यांचे. देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे या पुस्तकामध्ये तर जबरदस्त त्यांनी चिरफाड करून टाकली आहे हिंदुत्वाची, खोट्या हिंदुत्वाची. खऱ्या हिंदुत्व त्यांनी मांडताना दिसतात प्रबोधनकार ठाकरे. इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचं होतं. मित्रांनो, नक्कीच आपण या महापुरुषाबद्दल आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे, कारण प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरती प्रभावच फार महत्त्वाच्या लोकांचा होता. महात्मा फुले आणि शाहू महाराजांचा, आणि सोबत लोकहितवादी आणि आगरकरांचा विचार त्यांच्यामध्ये होता. असे जबरदस्त विचार प्रबोधनकार ठाकरे यांच्यामध्ये असतील तर काय जबरदस्त विचार त्यांचे असतील हे आपल्याला समजू शकतो आपण. तर सुरुवात करूया आपण. त्यांचा जन्म पनवेल या ठिकाणी झाला होता 17 सप्टेंबर 1885 रोजी. 18 सप्टेंबर 1885 रोजी त्यांचा जन्म हा पनवेल या ठिकाणी झाला होता. मग त्यांचा मृत्यू हा 20 नोव्हेंबर 1973ला झाला. मुंबईत झाला त्यांचा मृत्यू. त्यांनीच बाळासाहेब ठाकरे यांना बरेच गोष्टी आपल्याला शिकवलेल्या दिसतात, की त्यांना कामगारांचं नेतृत्व करायला बाळासाहेब ठाकरेंना स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांनी पाचारण केलं होतं. आणि त्या आधारावरतीच नंतरच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे आपल्याला मुंबईमध्ये शिवसेना पक्षाची स्थापना करताना दिसतात आणि खूप मोठं नेतृत्व पुढे येताना दिसतं. आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक प्रादेशिक नेतृत्व पुढे येताना दिसतं. काँग्रेसला एक अपोज म्हणून आपल्याला पाहायला भेटतं पुढे. त्यांचे विचार जर पाहिले आपण 7 दशकामधले सामाजिक वैचारिक जीवनात प्रारंभी त्यांनी काही ठळक सरकारी नोकरी सुद्धा केलेली होती. सरकारी नोकरीत होते. नंतरच्या काळात दिसतं आपला ते टंकलेखक, छायाचित्रकार, जाहिरात लेखन, विमा कंपनीचे प्रचारक, नाट्य कंपनीचे चालक सुद्धा आहेत. त्यांनी भूमिका निभावल्यात, प्रमुख भूमिका. आणि लेखक तर आहेच, ते इतिहासकार आहेतच आणि स्पष्ट विश्लेषक सुद्धा आहेत. इतकं जबरदस्त त्यांची भूमिका आपल्याला पाहायला भेटेल. खांदा पत्रकार म्हणून त्यांनी काम केलं. पत्रकार होते ते, घणाघाती लेखक, समाज सुधारक, इतिहासकार, पुरोगामी चळवळींचे मार्गदर्शक ते आहेत. त्यांचे विचार खूप जबरदस्त. हिंदुत्वाची तर खूप जबरदस्त चिरफाड केलेली दिसते आपल्याला प्रबोधनकार ठाकरेंनी. आपण पुढे बघूया. आपल्या या लेखामध्ये खूप जबरदस्त या सरांनी सांगितलं या ठिकाणी. राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, लोकहितवादी आणि आगरकरांचे प्रेरणास्थान त्यांच्यामध्ये होतं. त्यानंतर आहे शाहू महाराजांच्या ब्राह्मणत्व चळवळीचे ते पुरस्कर्ते होते. शाहू महाराजांनी जी ब्राह्मणत्व चळवळ होती शाहू महाराजांची, त्याची त्यांनी पुरस्कार केला, जबरदस्त. त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे समतेच्या विचाराचे आणि सामाजिक न्यायाचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांच्यामध्ये समतेचा विचार राहणारच, कारण की महात्मा फुलेंचे विचार त्यांच्यामध्ये होते, म्हणून ते समतेला पुरस्कृत करणारे व्यक्ती प्रबोधनकार ठाकरे होते. सत्यशोधक समाजाची त्यांना तळपती तलवार म्हटलं जायचं. सत्यशोधक समाज, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची तळपती तलवार म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांचा उल्लेख केला गेला. अगदी त्यांचा काही नाटके आहेत, महत्त्वाचे नाटकं त्यांची प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे खरा ब्राह्मण, विधी निषेध आणि टाकलेले पोर नावाचे नाटक आहे त्यांची. 3 नाटकं फार प्रसिद्ध आहे, कारण की त्यांनी नाटक कंपनी स्वतः चालवलेली सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्यांची 3 नाटकं प्रसिद्ध आहेत. हे नाटकं आपण लक्षात असायला पाहिजे आपल्याला. खरा धर्म, विधी निषेध आणि टाकलेले पोर. त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे, माझी जीवनकथा म्हणून त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ते आत्मचरित्र आहे. त्यानंतर त्यांनी कुमारिकांचे शाप, त्यानंतर भिक्षुकशाहीचे बंड, प्रतापसिंह छत्रपती, रंगो बापूजी,
ग्रामण्याचा साध्य इतिहास, हिंदवी स्वराज्याचा खून, कोदंडाचा तणत्कार, रायगड, संत गाडगेबाबा, पंडिता रमाबाई, संत रामदास, जुन्या आठवणी असे महत्त्वाचे पुस्तकं त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांचं लेखन फार परखड असायचं. सारथी, लोकहितवादी, प्रबोधन हे 3 त्यांचे काही नियतकालिक आहेत. सारथी, लोकहितवादी आणि प्रबोधन, म्हणूनच त्यांना प्रबोधनकार म्हटलं जातं. प्रबोधन त्यांचं फार महत्त्वाचं नियतकालिक होतं. ते प्रबोधनमधून त्यांनी सामाजिक आणि धार्मिक अन्यायाविरुद्ध, गुलामगिरीविरुद्ध घाणाघाती लेखन केलेलं आहे. परखड शब्दात लेखन केलं आहे त्यांनी. प्रबोधनकारांच्या भूमिकेतून त्यांच्या प्रबोधनकार हेच त्यांचं सन्मानाचं बिरुद मिळालेलं आपल्याला माहिती आहे. त्यांना प्रबोधनकार यामुळेच म्हटलं जातं, प्रबोधनाच्या भूमिकेमुळे. मग प्रबोधनकार हे त्यांच्या धारदार लेखणी आणि तडफदार वाणीने वस्त्रहार करायचे. मग धर्म, रूढी, परंपरा, श्रद्धा यांच्या नावावर चुकीचे विचार लादून बहुजन समाजाला फसवणाऱ्या ठगांविरुद्ध त्यांनी टोप डागली. आता प्रबोधनकार त्यांना का म्हटलं जातं आपल्याला माहिती आहे की प्रबोधनकार ठाकरे हे फार बुद्धिप्रामाण्यवादी होते. बुद्धिप्रामाण्यवादी आणि बुद्धीला खरा मार्ग दाखवणारे प्रबोधनकार ठाकरे होते. त्यांच्या संकल्पना फार क्लिअर होत्या हिंदुत्वाबद्दलच्या. आजच्यासारखं त्यांचं हिंदुत्व नव्हतं, भगवीकरण वगैरे या सगळ्या गोष्टी. प्रस्थान या पुस्तकात त्यांनी स्वातंत्र्याविषयी जबरदस्त विचार मांडलेले दिसतात आपल्याला. ते म्हणतात, सामाजिक व धार्मिक गुलामगिरीत कडक सीलबंद ठेवून राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याच्या खेरीज मारणारे लोक एकतर मूर्ख असले पाहिजे, नाहीतर अथवा अट्टल लुच्च असले पाहिजे. यापेक्षा तिसरी भावना संभावनाच नाही म्हणतात. म्हणजे बघा, ते म्हणतात सामाजिकतेला महत्त्व देतात, सामाजिक सुधारणेला, राजकीय सुधारणेपेक्षा. राजकीय सुधारणेबद्दल ते जबरदस्त म्हणतात की सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीत ठेवून लोकांना काय कराल, त्यांना स्वतंत्र मागून, राजकीय स्वतंत्र मागून कोणता फायदा होणार आहे त्यांना सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीत जर ठेवत असाल तर. धार्मिक गुलामगिरीत आपण ते स्पष्ट म्हणतात, आपल्या भारतातले लोक हे धार्मिक गुलाम आहेत. त्या देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळ याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. त्यांचे म्हणजे विचार आज तर इतके जबरदस्त आहे की म्हणजे त्याला म्हणून आपण की जबरदस्त परिवर्तनीय विचार आजच्या या 21व्या शतकात, ते तर 20व्या शतकात म्हणजे इथून 70 वर्षापूर्वी मांडतात त्यांचे विचार. आणि आजही त्यांचे विचार संयुक्तिक आहे, काल सुसंगत आहे असं आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी. एकाच वाक्याने त्यांची सामाजिक धार्मिक सुधारणांविषयीची आग्रही भूमिका याच्यामध्ये माहिती पडते आपल्याला. ते म्हणतात की महत्त्वाचं की तुम्ही सामाजिकतेला महत्त्व दिले पाहिजे. राजकीय स्वतंत्रता आपल्याला मिळत राहील, राजकीय गोष्टी तर नंतर मिळत राहील आपल्याला, पण महत्त्व आपण सामाजिक आणि धार्मिक स्वातंत्र्याला दिली पाहिजे. त्याच्यामध्ये गुलामगिरी आहेत, लोक गुलाम आहेत या सामाजिक आणि धार्मिक विषयांचे. सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती फोल आहे असं त्यांचं महत्त्व होतं. कारण की आगरकरांचे त्यांच्यावरती विचार होते. टिळक आणि आगरकरांमध्ये वाद चाललेलेच होते. ते सामाजिक सुधारणा हव्यात की राजकीय सुधारणा हव्यात त्यांच्यावरतीच त्यांचे वाद चाललेले होते. मग स्वतः प्रबोधनकार ठाकरे हे आगरकरांचेच पुरस्कर्ते होते, त्याच्यामुळे त्यांना ते मान्य करणार. मग 2023 म्हणजे अगदी 100 वर्षापूर्वी 1923 साली प्रबोधनमध्ये त्यांनी धर्माचा बाप मनुष्य या नावाचा एक लेख लिहिलेला होता. लक्षात ठेवा, मग धर्माचा बाप मनुष्य नावाचा लेख कोणी लिहिला होता? प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिला होता आणि तो 100 वर्षापूर्वी लिहिला होता, म्हणून ते आपल्याला लक्षात असलं पाहिजे. या नावाने त्यांनी लेख लिहिला. त्यामध्ये ते म्हणतात की धर्माने मनुष्य निर्माण केलेला नाही, मनुष्याने धर्माला जन्म दिलेला आहे. खूप जबरदस्त विचार. मनुष्याने जो धर्म निर्माण केला हा मनुष्याच्या सोयीसाठी निर्माण केलेला आहे, दुसरं तिसरं काही नाही. निसर्ग धर्म वेगळा असतो आणि मानवाने कृत्रिमरित्या तयार केलेला धर्म वेगळा. हा जो मानवाने धर्म कृत्रिमरित्या तयार केलेला आहे आणि अर्थात धर्माचे कर्तव्य मनुष्याच्या हाती आहे. धर्माचं कर्तव्य मनुष्याच्या हाती आहे, मनुष्यानेच तयार केलं सगळं, हे काही देवापासून वगैरे कोणी आणलेलं नाही आहे. मग धर्माला वाटेल तेव्हा ते वळण देण्याचा अधिकार मनुष्याच्याच हाती आहे. कसं वळण द्यायचं आणि काय करायचं हे मनुष्याचं वरतीच अवलंबून आहे. धर्माला मनुष्यावर अरेरावी गाजवता येणार नाही असं ते म्हणतात. धर्माला मनुष्यावर अरेरावी गाजवतं, कारण की तयारच मनुष्याने केला, मग कसा अनुरावी गाजवणार. देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळ खूप प्रसिद्ध त्यांचं पुस्तक आहे. एक पुस्तक त्यांचं दगलबा शिवाजी नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांवरती खूप जबरदस्त लिहिलं आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी. देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे या पुस्तकात त्यांनी म्हटलं, भारतात धार्मिक गुलामगिरीच्या थोटांड देवळांचा नंबर पहिला आहे आणि देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही म्हणतात. इतकं जबरदस्त लिहितात ते की देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला झालेली नाही, देवळ हे माणसाने तयार केलेले आहेत. मग देवळांना चौकटीत तुम्ही बसवलं, देऊळ बंद. देऊळ हा शब्द कुठून आला ते पुढचे सांगतात. देऊळ हा शब्द देवालयापासून आलेला आहे. तर देवालय, देऊळ हा शब्द देवालयामधून आलेला आहे. देवालय म्हणजे काय, तर त्या मंदिर, त्या भगवंताला, त्या देवाला तुम्ही 4 चौकटीत बांधून ठेवलेला आहे. मग असा कोणता देव असू शकतो ते 4 चौकटीत राहील तो?
इतकं जबरदस्त ते तेव्हा सुधारणावादी विचार मांडताना दिसतात आपल्याला. मग ही देवाचं वसतिस्थान देवालय असं याच्यावरून तयार झालं आपल्याला. मग आमचे तत्वज्ञान म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचं तत्वज्ञान असं म्हणतात ते स्वतः की देवाला चराचराला व्यापून आणखी या दशावांमुळे उरला आहे आणि अशा सर्वव्यापी देवाला जर आपण 4 भिंतीमध्ये बांधत असू तर योग्य गोष्ट राहील का ती? 4 भिंतीच्या आत कसं काय तो आपण ठेवू शकतो त्या देवाला, असा सवाल करताना प्रकट सवाल करतात प्रबोधनकार ठाकरे. त्यानंतर ते पुढे म्हणतात बौद्ध धर्माविषयी खूप जबरदस्त मांडतात ते. बौद्ध धर्म हा हिंदुस्थानातून परागंद होईपर्यंत तरी म्हणजेच इसवी सनाच्या उदय होईपर्यंत म्हणजे पहिल्या शतकापर्यंत पहिल्या वगैरे मग भारतीय इतिहासात देवळांचा कुठेच सुगावा लागत नाही. बौद्ध धर्माच्या त्या काळामध्ये बौद्ध काळामध्ये आपल्याला कुठेही दिसून पडत नाही देवळ वगैरे. मग तोपर्यंत आमचे हिंदू देव थंडी वाऱ्याच्या कुडकुडत होते का? म्हणजे बघा ते देव का मग देवाचं देवळं नव्हती तर मग आमचे देव का मग कुडकुडत होते का थंडीत वगैरे ऊन वाऱ्यात वगैरे होते का? हे असं सरळ सरळ म्हणताना दिसत, जबरदस्त परखड विचार म्हणताना दिसतात आपल्याला प्रबोधनकार. मग बिनतोड घाणाघाती भाषा प्रबोधनकारांचं वैशिष्ट्य होतं, स्पष्ट वैशिष्ट्य तेच. नंतर आपल्याला बाळासाहेब ठाकरेंमध्ये तेच वैशिष्ट्य दिसून येतं की परखड शब्दात बोलतात बाळासाहेब ठाकरे. मग प्रबोधनकार ठाकरे हे मानवी तत्वाचे उपासक होते आणि व्यक्तिपूजेपेक्षा त्यांना विचारपूजा फार महत्वाची होती. विचारपूजेला ते महत्त्व द्यायचे म्हणूनच त्यांनी सत्यशोधक समाजामध्ये त्यांचं महत्त्वाची भूमिका होती त्यामध्ये. मग जीवनात व्यक्तिपूजा विभूतीपूजा ग्रंथप्रमाणे यांना कडिमात्रही स्थान दिले नाही. त्यांनी 1 नोव्हेंबर 1922 रोजी जबरदस्त एक आर्टिकल लिहिलाय त्यांनी. 1 नोव्हेंबर 1922 रोजी प्रबोधन या अंकात त्यांनी लिहिलं आहे. निर्वाळ सत्य प्रतिपादनाच्या आड प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्यालाही हात लावून अप्रिय त्याची तुतारी फुंकण्यात सत्यवादी वीर कधीच मागे पुढे पाहत नाही म्हणतात. सत्याला फार महत्त्व दिलं त्यांनी. मग कर्मवीर भाऊराव पाटील ते स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांना गुरु मानायचे. गुरु आणि सोबतच ते वडीलधारे वडिलांप्रमाणे ते मानायचे. इतके जबरदस्त विचार या प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार भाऊसाहेब कर्मवीर भाऊराव पाटलांवरती होते आपल्याला असं दिसतं. मग त्यांनी जे रयत शिक्षण संस्थाची स्थापन केली तर ती प्रेरणाच मुळात प्रबोधनकार ठाकरेंची असं स्वतः भाऊसाहेब म्हणतात त्या ठिकाणी. मग या समारंभामध्ये त्यांनी प्रबोधनकारांच्या 61 समारंभात त्यांनी म्हटलेलं होतं. त्यांचा 61वा जन्मदिन होता. त्या दिवशी भाऊसाहेब कर्मवीर भाऊराव पाटलांनीच त्या ठिकाणी आपला असा विचार मांडलेला आहे की कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी, रयत शिक्षण संस्थेची कल्पना माझी असली तरी बाजूला चैतन्याचे आणि स्फूर्तीने उत्साहाचे पाणी घालून त्यांना अंकुर फोडणारे आणि सुरुवातीला संकटाच्या प्रसंगी धीर देऊन विरोधाचे पर्वत तुडवण्याचा मार्ग दाखवणारे माझे गुरु फक्त प्रबोधनकार ठाकरे आहेत असं ते म्हणतात. आणि ते माझे गुरु तर आहेच खरे पण मी त्यांना वडिलांप्रमाणे पूज्य मानतो असे स्वतः कर्मवीर भाऊराव पाटील म्हणताना दिसतात आपल्याला. इतके जबरदस्त प्रभाव प्रबोधनकार ठाकरेंचा होता समाजामध्ये. मग पुढे आपल्याला दिसून येईल की ग्रामण्याचा सद्यांत इतिहास या ग्रंथात त्यांनी काही गोष्टी जबरदस्त मांडताना दिसतात. ते इतिहासाबरोबर काही अंधकाराचा ही इतिहास पुढे आला पाहिजे म्हणतात. ते म्हणतात की इतिहास हा काही तुमच्या चांगल्या गोष्टी कौतुकांच्याच गोष्टींचा लिहिला गेला नाही पाहिजे, तर ज्या तुमच्या काही वाईट गोष्टी आहेत त्याचा सुद्धा इतिहास लिहिला गेला पाहिजे, तो खरा इतिहास आहे असं प्रबोधनकार यामध्ये म्हणताना दिसतात. स्पष्ट म्हणतात की अंधाराचाही इतिहास पुढे आला पाहिजे, फक्त काही दिव्याचाच इतिहास पुढे येता कामा नाही, अंधाराचाही इतिहास पुढे असला पाहिजे तुमचा. मग अर्धांग वायूने तुडवले गेलेले पाहिजे. मग इतके तरी उघडपणे संकोच न धारता शिरोभागी नमूद करून ठेवले पाहिजे. आणि मग त्याला तुळांगपणा एकांगी इतिहास असला काय आणि नसला काय सारखंच होईल. जर तुम्ही अंधार जर बाहेर काढत नसाल, त्याच्यातला चुकीचा इतिहास जर बाहेर काढत नसाल तर त्याला काही अर्थ राहील का त्या इतिहासाला, असा परकड सवाल प्रबोधनकार ठाकरे यातून काही करताना दिसतात आपल्याला. मग कॉमेडीपेक्षा ट्रॅजेडी जास्त आहे त्याच्यामध्ये असं परिणामकारक आहे असं ते म्हणतात. शब्द फार जबरदस्त असायचे प्रबोधनकार ठाकरे यांचे. त्यांचं प्रभुत्वच मराठी आणि इंग्लिशवरती फार जबरदस्त प्रभुत्व होतं. मग आपल्या राष्ट्रीय इतिहासातील चांगला भाग अधिकाधिक उज्ज्वल करणे जसे आपले कर्तव्य आहे त्याचप्रमाणे वाईट भाग आपल्या प्रत्यक्ष वर्तनाने सुधारून त्याऐवजी सत्कृष्टाची भर घालणं हे आपलं अनिवार्य कर्तव्यच असलं पाहिजे त्या इतिहासामध्ये, हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. यामध्ये राष्ट्राचा किंवा समाजाचा इतिहास सर्वांग सुंदर करण्याचा हाच एक मार्ग आहे. आणि दोष लपून सद्गुणांना तेवढा पाडा वाचणं हा नव्हे. दोष लपून आपल्याला सद्गुणांचाच तेवढा चांगलं सांगून जमणार नाही, तर दोषही आपल्याला सांगावे लागतील. त्यावरूनच सुधारून आपण जर इतिहास आपल्याला चुकीच्या काही गोष्टी घडत असल्या आपल्या इतिहासामध्ये त्या जर आपल्याला माहीत झाल्या तर आपण भविष्यामध्ये त्या गोष्टी नक्की सुधारू. भविष्यामध्ये किंवा वर्तमानामध्ये त्या गोष्टी आपल्याला सुधारता येणार आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी वर्णाश्रम व्यवस्था, जाती व्यवस्था, स्त्री पुरुष समानता, धर्मद्वेष, अंधश्रद्धा, शिक्षण, सामाजिक न्याय, नैतिकता,
श्रमाचे महत्त्व, प्रतिष्ठा, शेती, शेतकरी, व्यक्तिपूजा की विचारपूजा, लोकभाषा, लोकराज्य, लोकशाही, ज्योतिषाची बोंदुगिरी अशा अनेक विषयांवरती मूलभूत स्वरूपाचं त्यांनी टोकदार लेखन केलेलं आहे, जबरदस्त लेखन केलं आहे त्यांनी. हे सगळे विषय आज आपले धगधगते विषय असे आपल्याला म्हणता येईल. यामध्ये दिसेल आपल्याला स्त्री पुरुष समानता आजही गरज आहे या गोष्टीची. धर्मावरती तर द्वेष पसरवला जातोच आहे, याची सुद्धा फार गरज आहे. जाती व्यवस्था आजही आपल्यातून गेलेल्या आहेत, वर्ण व्यवस्था आजही गेलेल्या नाही आहेत. फार संयुक्तिक आहे विचार, संयुक्तिक आहे आपल्याला असं म्हणता येईल विचार. काल सुसंगत असे विचार आहे ते आजही या विचारांची गरज आहे. खरंच आपण घेणार आहोत का मग प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार? आपल्या पचनी पडणार आहे का प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार? तर नक्कीच मित्रांनो, आपण आपल्या प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आपल्या पचनी पडले पाहिजे आणि आपण ते उपयोगामध्ये आणले पाहिजे. इतके जबरदस्त विचार त्यांचे आहेत. देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे नावाचा ग्रंथ आहे त्यांचा, खूप जबरदस्त आहे. तो आपण प्रत्येकाने वाचायला पाहिजे, आपलं मूलभूत कर्तव्य असलं पाहिजे थोडक्यात तो ग्रंथ वाचण्याचं. त्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाला फार महत्त्व दिलं. बुद्धिप्रामाण्यवाद त्यांच्यामध्ये होता, त्यांच्या बुद्धीला काय पटायचं तेच ते बोलायचे आणि करायचे असं आपल्याला प्रबोधनकार ठाकरे दिसतात. मग सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रबोधनकाराने प्रत्येकाने प्रबोधनकार ठाकरे यांचे समग्र लेखन वाचण्याची आणि त्यापासून प्रेरणा घेण्याची फार गरज आहे आणि विवेकवाद स्वीकारण्याची आवाज नितांत गरज आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतील बुद्धिप्रामाण्यवादी आणि निर्भीड प्रबोधनकाराला विनम्र अभिवादन आपण या ठिकाणी करायला पाहिजे. इतकं जबरदस्त लिखाण प्रसाद माधव कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयीचे काही महत्त्वाचे ग्रंथ असतील ते आपण नक्कीच वाचायला पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रबोधनकार ठाकरे यांना 50व्या यांच्या स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली देऊया. या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू.